नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहोत येलदरी धरण बघण्यासाठी। येलदरी धरण 100% भरलेलं आहे यावर्षी आणि 100% भरलेलं धरण कसं दिसतं, त्याचा व्ह्यू कसा दिसतो ते तुम्हाला या व्हिडिओमधून मी दाखवणार आहे। त्याचबरोबर येलदरी धरणाची बांधकाम कधी सुरू झालं, येलदरी धरण पूर्ण कधी झालं आणि त्या धरणामध्ये पाणी अडवण्याची क्षमता किती आहे, या सगळ्याच गोष्टी आपण या व्हिडिओमधून आज शिकणार आहोत। विद्यार्थ्यांसाठी तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, परंतु पालक असतील, शेतकरी वर्ग असेल, या सर्वांसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये आपण एका धरणाची माहिती देणार आहोत आणि त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा। मराठवाड्यातील एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे असलेले धरण आहे। या धरणावर आज आम्ही आलेलो आहोत। तुम्हाला या धरणाविषयीची माहिती सगळी या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। आता आम्ही या ठिकाणाहून वर जाणार आहोत। हे सगळे दरवाजे बंद केलेले आहेत। काही दिवसापूर्वी या धरण 100% भरल्यामुळे पाणी सोडलेलं होतं, परंतु आता या धरणाचे दरवाजे सगळे बंद केलेले आहेत। तर हे येलदरी धरण आणि या धरणाचं पाणी आपण वर जाऊन आता पाहणार आहोत। येलदरी धरणाच्या बांधकामाची सुरुवात 1958 साली करण्यात आली आणि 10 वर्षानंतर 1968 साली हे धरण पूर्ण झालं। जिंतूर तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यात हे धरण असून या धरणाचे पाणलोट क्षेत्र 7330 चौरस किलोमीटर आहे। पूर्ण संचय पातळी 461 मीटर, फुटामध्ये पाहिलं तर 1515 फूट आणि धरणाची उंची 51.36 मीटर असून या धरणात पाणीसाठा चल पाणीसाठा 934 दशलक्ष घनमीटर आणि अचल साठा 124 दशलक्ष घनमीटर आहे। दगडी धरणाची लांबी 350 मीटर आहे आणि सांडव्यांची लांबी किती 149 मीटर आहे। तसेच या धरणाला एकूण 10 दरवाजे आहेत आणि विद्युत निर्मितीसाठी या धरणाच्या 3 दरवाज्यांचा उपयोग होतो। विद्युत निर्मिती जनित्रावर पाणी सोडण्यासाठी 3 दरवाजे या ठिकाणी बनवलेले आहेत आणि जनित्रे एकूण 3 असून ती 7.50 मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता या धरणाची आहे। ही होती येलदरी धरणाची महत्त्वाची वैशिष्ट्ये। धरण पाहून परत येताना रस्त्यात उंच उंच डोंगर दिसत होते आणि ते डोंगर बघून माऊलीने हट्ट केला की डोंगरावर जायचं आणि मग आम्ही दुपारचे जेवण सुद्धा डोंगरावर बसून केले। खूप आनंद वाटला आणि डोंगराच्या उंचीवर जाण्याचा त्याचा जो हट्ट होता तो गुलाबदादानं पूर्ण केला आणि त्याला घेऊन गुलाबदादा डोंगराच्या एकदम उंच टेकडीवर गेला आणि त्या ठिकाणी गेल्यावर माऊलीच्या चेहऱ्यावरचा आनंद या क्लिपमधून दिसतोय।